ॐ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। नमस्कार. आपण गेल्या काही दिवसांपासून आद्य शंकराचार्यांच्या देवी स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहोत. आद्य शंकराचार्यांनी देवीचं स्वरूप कुठल्या कुठल्या रूपामध्ये पाहिलं, तिची साधना त्यांनी कशी प्राप्त करून घेतले आणि तिचा कृपा आशीर्वाद मिळवून आपलं जीवन सर्वांगाने कसं संपन्न करून घेतलं हे आपण पाहतो आहोत. त्याचबरोबर ही देवीची वेगवेगळी रूपं, त्यांचं सगुण साकार रूप, निर्गुण निराकार रूप, या शक्तीचं देवीचं मंत्रस्वरूप हेही आपण पाहतो आहोत. आद्य शंकराचार्य हे आपल्या संस्कृतीचे एक आदर्श म्हणून मानले जातात. त्यांनी आपल्या प्राचीन वैदिक संस्कृतीला पुन्हा एकदा नव्याने पुनरुज्जीवन केलं. आपल्या जीवनामध्ये या शक्तीचं महत्त्व कसं आहे आणि आपण सर्वांगाने सामर्थ्यशाली कसं बनावं हे आचार्य या सूक्तांमधून आपल्याला सांगतात. खरं पाहिलं तर आपल्याकडेच लक्ष नसतं. केवळ आपण शरीराला सर्वस्व मानून त्या पद्धतीने जीवन जगत असतो. पण या शरीराच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे एक स्वतंत्र व्यापक असं विश्व आहे, त्या विश्वामध्ये शक्तीचं अधिष्ठान हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याची आपण नीटपणाने ओळख करून घ्यावी. त्या शक्तीच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये साध्य करून घ्याव्या, हे या आद्य शंकराचार्यांच्या देवी स्तोत्रावरनं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आज आपण सौंदर्य लहरी या त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा स्तोत्राचा परिचय करून घेणार आहोत. त्याआधी भगवान आद्य शंकराचार्यांना अत्यंत श्रद्धेने नम्रतेने आपण वंदन करूया. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. हे सौंदर्य लहरी नावाचं जे स्तोत्र आहे आद्य शंकराचार्य यांचं, हे अतिशय महत्त्वाचं स्तोत्र मानलं जातं. श्रीविद्येची उपासना करणारे जे लोक आहेत, शक्तीची उपासना करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मते हे स्तोत्र जे आहे ते भगवतीला प्राप्त करून घेण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आहे. केवळ याच्यामध्ये भगवतीची स्तुती केलेली नाही, तर भगवतीचं रूप हे 3 पातळीवरती आचार्यांनी उकलून दाखवलेलं आहे. आणि म्हणून या स्तोत्राकडे आपण आता वळूया. सौंदर्य लहरी स्तोत्र हे सर्वच स्तोत्रांमध्ये अत्यंत उच्च कोटीचं स्तोत्र मानलं जातं. हे स्तोत्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा
आत्मा आहे असंही म्हटलं जातं. ज्यांना कुणाला त्या आदिशक्तीची उपासना करायची आहे, तिला साध्य करून घ्यायचं आहे, तिला जाणायचं आहे, तिच्या जवळ जायचं आहे, त्या प्रत्येकाने या सौंदर्य लहरी स्तोत्राचा अत्यंत चिकित्सकपणाने अभ्यास करावा, असं हे स्तोत्र आहे. आणि म्हणून हे सौंदर्य लहरी स्तोत्र म्हणजे प्रत्यक्ष त्या भगवती शक्तीची वाङ्मयीन मूर्तीच आहे, असंही काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे. श्रीविद्येच्या उपासनेच्या दृष्टीने आचार्यांनी केलेली भवानी भुजंग स्तोत्र, देवी भुजंग स्तोत्र, कल्याणवृष्टी स्तोत्र, मंत्रमातृका, मानसपूजा स्तोत्र ही स्तोत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. तरीही सर्वे पादा हस्तिपदे निमग्नाः या न्यायाने सर्व स्तोत्रांचा भाव या सौंदर्य लहरी स्तोत्रामध्ये समाविष्ट झालेला आहे, एकरूप झालेला आहे, एकवटून गेलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर श्रीविद्येची उपासना मंदिराचा हा स्तोत्र म्हणजे कळस आहे. हे स्तोत्र अभ्यासल्यानंतर श्रीविद्येमध्ये अभ्यासण्यासारखं दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. जसं आपण म्हणतो की दह्यातून लोणी काढलं आणि लोण्याचं तूप केलं की ते पूर्णत्वाला जातं, त्याच्या पुढची अवस्था नाही. हे जसं आहे तसं या स्तोत्राच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं की हे स्तोत्र म्हणजे त्या कढवलेल्या तुपासारखं आहे की जे पोषक आहे, ज्याच्यामध्ये स्निग्धता आहे, ज्याचं ग्रहण केल्यानंतर आपल्या अंगी तेज, ओज, बल ह्या गोष्टी निर्माण होतात, आपलं शरीर आतून शुद्ध होतं. तसं हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र ज्यावेळेला आपण अवगत करतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्या अभ्यासातून जो मार्ग आपल्याला मिळतो, त्या पद्धतीने आपली उपासना सुरू होते. ती उपासना थेट आपल्याला त्या महात्रिपुरसुंदरीपर्यंत घेऊन जाते. असं हे स्तोत्र दिशादर्शक आहे. हे स्तोत्र आचार्यांना कसं सुचलं याविषयी काही आख्यायिका देखील प्रसिद्ध आहेत. त्यातल्या 2 आख्यायिका आपण पाहणार आहोत. एक त्यांच्या बालपणीची आख्यायिका सांगितली जाते त्यांच्या चरित्रामध्ये की शंकराचार्य एक 5-6 वर्षांचे असताना त्यांचे वडील दररोज भगवतीची पूजा करायचे. त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं आणि त्यांच्या आईलासुद्धा त्यावेळेला पूजा करणं शक्य नव्हतं. काही अडचणींमुळे ती करू शकत नव्हती. त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की तू पूजा कर. वडील रोज कशी पूजा करतात हे ते बघत होते. वडील कोणकोणते उपचार करतात, कशा पद्धतीने करतात हे ते बघत होते आणि म्हणून त्यांनी या भगवतीची पूजा केली. त्यांना जमेल त्या पद्धतीने बालभावाने ही पूजा तर संपन्न झाली. अत्यंत कौतुकाने ही भगवती महात्रिपुरसुंदरी त्यांच्याकडे पाहत होती आणि आचार्यांनी पूजा होत असताना या भगवतीला दुधाचा नैवेद्य दाखवला आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. त्यांना असं वाटलं की आई आता हे दूध ग्रहण करेल. परंतु बराच वेळ झाला तरी आईची काहीच हालचाल झाली नाही. भगवतीची काही हालचाल त्यांना दिसेना. शेवटी ते रडायला लागले. त्यांचा तो बालभाव बघून ती मूर्ती सगुण साकार रूपामध्ये प्रकट झाली आणि तिने तो जे नैवेद्य दाखवला होता दुधाचा तो ग्रहण केला. तो ग्रहण केल्यानंतर पुन्हा शंकराचार्य रडायला लागले. मग तिने त्यांना विचारलं की आता काय झालं? तू दिलेला नैवेद्य तर मी ग्रहण केला आहे, आता तू का रडतो आहेस? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळा नैवेद्य तू एकटीनेच ग्रहण केलास, सगळं दूध तू पिऊन टाकलंस, मला प्रसाद म्हणून काहीच ठेवलं नाही.
म्हणून ते रडत होते. त्यांच्या ठिकाणी असणारा तो बालभाव पाहून ती माता, तिच्या ठिकाणी वात्सल्य निर्माण झालं अत्यंत प्रेमाने. त्या मातेने त्यांना उचलून घेतलं आणि आपलं स्तनपान केलं. स्तनपानाने तृप्त झालेले शंकराचार्य यांच्या मुखातून या भगवतीची स्तुती बाहेर पडली. उत्स्फूर्तपणे हे स्तोत्र त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. हे स्तोत्र म्हणजेच सौंदर्य लहरी स्तोत्र. अशी एक आख्यायिका सांगितली जाते. दुसरी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की आद्य शंकराचार्य योग शरीराने म्हणजेच योग समाधीने कैलासामध्ये जी काही 12 महत्त्वाची ज्योतिर्लिंग आहेत त्यातल्या केदार क्षेत्रात परमेश्वराजवळ गेले आणि तिथून त्यांच्याकडून त्यांनी महादेवांकडून 5 शिवलिंग आणि सौंदर्य लहरी नावाचं देवीचं स्तोत्र अर्थात तंत्रमंत्रयुक्त सारगर्भित ग्रंथ ते घेऊन आले. म्हणजे हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे स्तोत्र आहे हे आद्य शंकराचार्यांना योग समाधीमध्ये प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी दिलेला तो प्रसाद आहे, ज्ञान आहे. भगवती शक्तीचं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप या स्तोत्राच्या निमित्ताने प्रत्यक्ष महादेवांनी शंकराचार्यांना दिलेलं आहे. अशी एक कथा सांगितली जाते. अजूनही काही कथा सांगितल्या जातात. हा कथाभाग जरी आपण सोडला तरीसुद्धा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे स्तोत्र सामान्य नाही. हे अद्भुत असं स्तोत्र आहे, अलौकिक स्वरूपाचं स्तोत्र आहे. आणि त्याच्यामध्ये जी अद्भुतता आहे, जी अलौकिकता आहे, जे परतत्व त्याच्यामध्ये उकलून सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते काय आहे ते आपण पाहणार आहोत. काही लोक या सौंदर्य लहरीचे 2 भाग मानतात. 41 श्लोकांच्या जो काही 41 श्लोकांचा भाग आहे त्या भागाला आनंद लहरी असं म्हटलं जातं. तर एकूण 60 श्लोकांचा जो दुसरा भाग आहे त्याला सौंदर्य लहरी असं म्हटलं जातं. सौंदर्य लहरी या स्तोत्राची श्लोक संख्या काही ठिकाणी 101 तर काही ठिकाणी 102 आणि काही ठिकाणी 103 असल्याचंही सांगितलं जातं. पहिल्या भागामध्ये मननाला योग्य अशा त्रिपुरसुंदरीच्या तात्विक स्वरूपाचं प्रतिपादन आचार्यांनी केलेलं आहे. या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र, योगशास्त्र आणि तत्त्वज्ञान याच्यातली गूढ रहस्य सहजतेने सामावलेली आहेत. बघा, तंत्रशास्त्र हा एक शास्त्राचा खूप मोठा भाग आहे की जो फार मोठ्या प्रमाणात हल्ली वापरला जात नाही, तो दुर्लक्षित आहे. यंत्रशास्त्र हाही असाच दुर्लक्षित आहे आणि मंत्रशास्त्र काही प्रमाणामध्ये अभ्यासला जातो. तत्त्वज्ञान हे सगळं जे आहे ते या स्तोत्रामध्ये एकवटलेलं आहे. शास्त्रीय अवघड सिद्धांत या स्तोत्रामध्ये अत्यंत गोड शब्दांमधून आचार्यांनी मांडलेले आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वाचे बर्वे कवित्व, कवित्वी ही रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जैसा. असा हा उत्तरोत्तर उत्कर्षाकडे धावणारा उत्कृष्ट काव्याचा जो स्वभाव आहे तो या स्तोत्रामध्ये आपल्याला निश्चितपणाने अनुभवायला येतो. आचार्यांच्या शब्दामध्ये कवित्व आहे, पण त्या कवित्वातही रसिकत्व आहे. रसिकजनांच्या चित्ताला आकृष्ट करणारे शृंगार, करुण, अद्भुत आणि शांत इत्यादी रसही ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. शांत रस हा जणू आचार्यांच्या
काव्याचा आत्मा आहे. या स्तोत्रामध्ये ओज आहे, प्रसाद आहे, माधुर्य आहे आणि विविध अलंकार देखील आहेत. आचार्यांचं सौंदर्य लहरी हे स्तोत्र तंत्रशास्त्राच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातं. या स्तोत्रातल्या प्रत्येक जो श्लोक आहे तो श्लोक मंत्ररूप आहे आणि प्रत्येक श्लोकाला वेगळं वेगळं एक यंत्र देखील आहे. त्याची विशिष्ट पूजा, अनुष्ठान पद्धती आणि त्याची फळं ही देखील वेगळी वेगळी आचार्यांनी सांगितलेली आहेत. श्रीयंत्र हे या स्तोत्रातील मुख्य यंत्र आहे आणि श्रीविद्या ही या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्राची निरूपणाच्या निमित्ताने आपल्या देहालाच श्रीचक्र समजून आपल्या देहातले जे षटचक्र आहेत त्या चक्रांचे या स्तोत्रात विषय संदर्भानं अत्यंत उत्तम असं विवेचन केलेलं आहे. उपासकाची कुंडलिनी ही शक्ती कशी जागृत होते व तो कुंडलिनी शक्तीच्या जागृतीने अंतर्मुख होऊन शिवशक्ती स्वरूपाशी कसा समरस होत जातो हाही विषय मोठ्या बहारीने याच्यामध्ये प्रतिपादित केलेला आहे. योगी ज्या निर्बीज समाधी अवस्थेला पोहोचतो ती अवस्था या स्तोत्राच्या पाठाने, मननाने व निदिध्यासाने उपासकाला प्राप्त होईल अशीच या स्तोत्राची रचना आचार्यांनी मोठ्या कुशलतेने केलेली आहे. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्त प्रभवितुम न च देवं देवो न खलु कुशल स्पंदितुमपि. या श्लोकापासून या स्तोत्राला सुरुवात होते. भगवान शिव ज्यांना आपण शंकर म्हणून ओळखतो हे शक्तीने युक्त आहेत आणि म्हणून ते आपलं कार्य करायला समर्थ आहेत असा या श्लोकाचा अर्थ आहे. याचा विशेष अर्थ असा आहे की श्री राजराजेश्वरी, श्री विद्यास्वरूप असलेली श्री महाललिता त्रिपुर सुंदरी ही या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे आणि ती शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. तिलाच आदिमाया, चितशक्ती अथवा केवल शक्ती असंही म्हटलं जातं. शुद्ध शक्ती म्हणजेच केवल शक्ती असं तिला म्हटलं जातं. या शक्तीशिवाय जे शिव आहेत, शंकर आहेत, त्यांच्याकडनं कुठलंही काम होत नाही. स्पंदन निर्माण करण्याचं सुद्धा काम ते शक्तीशिवाय करू शकत नाही. इतकं शक्तीचं स्थान जे आहे ते महत्त्वाचं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या रूपाने या विश्वप्रपंचाची जी अविरत अशी घडामोड चाललेली असते त्या घडामोडीच्या मुळाशी हीच शक्ती कारणीभूत असते. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला ह्या गोष्टी आपल्यासमोर घडताना बघत असतो. अगदी छोटंसं बीज झाडाचं आपण घेतलं, ते लावलं की ते अंकुरायला लागतं. अंकुरल्यानंतर त्याला छोटीशी 2 पानं येतात, ते वाढायला लागतं, त्याचं खोड वाढायला लागतं, त्याला फांद्या फुटायला लागतात, नंतर त्यांना फुलं येतात, फळं येतात. काही वर्षांनी तो वृक्ष जो आहे तो अचेतन व्हायला लागतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या घडणाऱ्या घटना आपण पाहतो. हे जे काही घडत असतं हे निसर्ग नियमानुसार घडतं असं आपण म्हणतो, तरीसुद्धा हा जो काही त्या बीजामध्ये होणारा विकास आहे तो त्या शक्तीमुळे होतो. बीजामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती त्या ठिकाणी प्रस्फुटित व्हायला लागते, स्फुरण पावायला लागते, व्यक्त व्हायला लागते आणि तिचा विकास होत जातो. एक छोटंसं बीज असतं आणि त्याचा वटवृक्ष तयार होतो. हे जे काही सातत्याने या जगतामध्ये घडत असतं
त्याच्या मुळाशी हीच शक्ती कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून ही शक्ती कशी आहे तर ती अनादी आहे, अनंत आहे. म्हणून तिला सनातनी असंही म्हणतात. कारण हे विश्व अगदी सुरुवातीला केव्हा निर्माण झालं हे काही आपल्याला सांगता येत नाही. हे विश्व सातत्याने निर्माण होत असतं, त्याला एक स्थिती येत असते, गती प्राप्त होते आणि त्याचा नाश होतो. उत्पत्तीच्या ठिकाणी शक्ती आहे, स्थितीच्या ठिकाणी शक्ती आहे, गतीच्या ठिकाणी शक्ती आहे आणि लयाच्या ठिकाणी ही शक्ती आहे. म्हणून ही शक्ती कशी आहे तर ती सनातनी आहे, अनादी आहे, अनंत आहे. तिचा अंत कुठे आहे ते कळत नाही. ती केव्हा उगम पावली हे सांगता येत नाही. अभिव्यक्त होणाऱ्या सर्व कार्यांची ही शक्ती आश्रय असून तीच सर्व कार्यांच्या रूपाने नटते. जेवढं काही कार्य सृष्टीमध्ये अगदी सूक्ष्म रूपापासून ते अवाढव्य अशी जी काही कामं चाललेली असतात त्या प्रत्येक कार्याच्या मागे हीच शक्ती कार्यरत असते. बघा ना, अगदी एक माणूस आपण जरी घेतला तरी आपण किती विविध पद्धतीने कार्य करत असतो. दिवसभर एक तर एक काम आपण करत नाही. आपल्या शरीरामध्ये ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्तींचा विनियोग आपण किती विविध पद्धतीने करत असतो. तसं या संपूर्ण विश्वामध्ये ही शक्ती विविध अंगांनी सातत्याने बहरलेली असते आणि कार्यरत असते. याच शक्तीच्या प्रेरणेने परमात्मा ब्रह्मा, विष्णू आणि शिव या रूपाने नटला. अनुक्रमे सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही कार्य तो करू लागला. शक्तीशिवाय प्रेरणा नाही हा सिद्धांत निर्विवाद आहे. जिथे शक्ती नाही तिथे कुठलीही प्रेरणा निर्माण होत नाही. शक्तीचं हे वैशिष्ट्य आहे. याच शक्तीमुळे अव्यक्ताच्या ठिकाणी तदैक्षत बहुस्याम प्रजायेय या वाक्यात सांगितल्याप्रमाणे ईक्षण आणि बहुरूपाने नटण्याच्या संकल्पाचं पुरण अभिव्यक्त झालेलं आहे. जो अव्यक्त आहे, ज्याला आपण चैतन्य म्हणतो, परब्रह्म म्हणतो, त्या परब्रह्माच्या ठिकाणीच जो संकल्प निर्माण होतो की मी अनेक ठिकाणी व्यक्त व्हावं, बहुस्याम प्रजायेय, हे जे स्फुरण त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, हा जो संकल्प त्याच्या ठिकाणी निर्माण होतो तो शक्तीमुळे निर्माण होतो. म्हणजे जे परब्रह्म आहे, अव्यक्त असा जो परमात्मा आहे, तो सुद्धा व्यक्त होताना त्याला शक्तीचं सहाय्य लागतं. याच शक्तीमुळे परमात्मा बहुरूपाने नटू शकला. याच परमात्म्याला कोणी आदि विष्णू म्हणतात तर कोणी आदि शिव असंही म्हणतात. आदि विष्णू किंवा आदि शिवाच्या ठिकाणी असलेली ही शक्ती त्यांच्याहून निराळ्या स्वरूपाने पाहता येत नाही. म्हणून शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये अभेद मानला जातो. जसं आपण आहे, आपल्या ठिकाणी ज्या शक्ती आहेत त्यातली कुठली शक्ती आपल्याला पाहता येते? पाहता येत नाही. आपण काम करतो, हातांनी आपण काम करतो, पण हातामध्ये ती शक्ती कशी आहे, कुठल्या रंगाची आहे हे सांगता येतं का? सांगता येत नाही. डोळ्यांमध्ये पाहण्याची शक्ती आहे, डोळे सगळं पाहू शकतात, पण ती शक्ती कशी आहे हे आपण पाहू शकतो का? पाहू शकत नाही. तात्पर्य काय की चितशक्ती, महाशक्ती, आदिशक्ती, अंब, जगज्जननी, दुर्गा, भवानी, ललिता, महाविद्या, श्रीविद्या, महात्रिपुरसुंदरी, महामाया इत्यादी सर्व नावं त्या एकाच तत्वाची आहेत हे आपल्या लक्षात येतं. शिव या शब्दाचा विचार करताना जे मंगलमय कल्याण स्वरूप आहे त्याला शिव असं म्हटलं जातं. शिव म्हणजे पूर्ण पवित्र, पूर्ण मंगल. तिथे अमंगल कधीही होत नाही. जे कल्याणकारी आहे ते जे तत्व आहे त्याला शिव म्हणतात. शिव म्हणजे कल्याणकारी, शिव म्हणजे मंगल आणि शिव म्हणजे पूर्ण पवित्र.
जन्ममरणादी रूप कोणत्याही विकाराचा ज्याला तीळ मात्रही स्पर्श होत नाही, ज्याच्या ठिकाणी जन्मही नाही, मृत्यूही नाही, कुठल्याही प्रकारचा विकार नाही, विषय नाही, कशाचाही स्पर्श त्याला होत नाही, असं ते अत्यंत निर्मळ तत्व, त्यालाच आपण शिव असं म्हणतो. आध्यात्मिक, आदिभौतिक, आदि दैविक अशा त्रिविध दुःखांपैकी कोणत्याही दुःखाचा त्याच्या ठिकाणी लेशही नसतो. कोणत्याही प्रकारचं अशुभ ज्याच्या ठिकाणी नाही, तो सदा सर्व काळ नित्य निरतिशय आनंदमय असलेला परमात्मा हाच या ठिकाणी शिव या शब्दाचा अर्थ आहे. आपलं थोडंसं गोंधळ होण्याची शक्यता असते. आपण शिव म्हणजे शंकर असं मानतो, तर शिव म्हणजे परमात्मा. शंकर हे त्यांचंच एक रूप आहे, एक विशिष्ट कार्य या सृष्टीमध्ये करण्याकरता, सृष्टीचा लय करण्याकरता तेच शिवतत्व शंकरांच्या रूपाने प्रकट होतं. तर शिव याचा अर्थ नित्य आनंद स्वरूप असणारा, पूर्ण मंगलमय असणारा परमात्मा. तो स्वतः स्वयंप्रकाशी आहे. एवढंच नसून तो आपल्या प्रकाशाने सगळ्या विश्वाला प्रकाशित करत असतो. म्हणूनही त्याला शिव असं म्हटलं जातं. हा परमात्माच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या रूपाने व्यक्त होतो आणि अखिल विश्वप्रपंचाचं उपादन म्हणजे उत्पत्ती, परिपालन, पालनपोषण आणि नियमन म्हणजे लय करीत असतो. शिवस्वरूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी हे सर्व सामर्थ्य आलं कुठून, असा प्रश्न आचार्य उपस्थित करतात. आणि पुढे ते असं म्हणतात की शिव हा परमात्मा जेव्हा शक्तीने युक्त होतो तेव्हाच तो हे सर्व कार्य करण्यास समर्थ होतो. शिव शब्दात असलेला इकार हा शक्तीचा वाचक आहे. तो इकार शिव शब्दातून काढल्यावर राहिलेल्या शब्दाला काहीही अर्थ उरत नाही. शक्तीशिवाय राहिलेला जो शिव हा शवासारखा जड अचेतन बनतो. शक्तीमुळेच शिवाला देवपण आलेलं आहे. शक्तीने त्याला सोडलं की तो तीळ मात्रही हालचाल करू शकत नाही. न खलु कुशल स्पंदितुमपि, खरोखर स्पंदन करण्याचं सामर्थ्यही त्याच्या ठिकाणी उरत नाही. मग तो विश्वाची काय घडामोड करणार. म्हणजे काय, तर हे जे काही शिवतत्व आहे, परमात्मा तत्व आहे, परतत्व आहे, परब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी ही जी शक्ती असते त्या शक्तीमुळेच तो या सगळ्या विश्वाची निर्मिती करू शकतो, विश्वामध्ये प्रकट होऊ शकतो. हे आपल्या लक्षात येतं. आज या ठिकाणी आपण थांबूया. हा सौंदर्य लहरीचा पुढचा भाग आपण उद्या पाहूया. धन्यवाद.